हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पाला मंजुरी। थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार। आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचं बजेट सादर होणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेखानुदानामध्ये मोठ्या घोषणांची शक्यता। आताचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चातापाची संधी। मोदींचा विरोधकांना टोला, तर नवीन सरकार आल्यावर पूर्ण बजेट घेऊन येणार असल्याचंही वक्तव्य। हे निवडणुकीचं बजेट, जनतेला बजेटमधून काहीही मिळणार नाही। नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी सुरू आहे। अर्थसंकल्पावर संजय राऊतांची टीका। बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित रोहित पवारांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी होणार। राष्ट्रवादी कार्यालयासमोर बॅनरबाजी, शरद पवार गटाचं सरकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन। ईडी चौकशीच्या आधी रोहित पवारांकडून हेमंत सोरेन यांचं ट्विट रिट्विट। जय हिंद जय महाराष्ट्र कॅप्शन लिहत रोहित पवारांचं ट्विट। उद्धव ठाकरेंचा आज रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा। पेण, अलिबाग आणि रोह्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार। मराठा आरक्षणाविरोधामध्ये ओबीसी संघटना आक्रमक। अजितदादांच्या बारामतीतील घराबाहेर ओबीसी संघटना आंदोलन करणार। दादांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ। राष्ट्रवादी पक्ष छगन भुजबळांच्या पाठीशी, भुजबळांच्या राजीनाम्याची गरज नाही। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। भुजबळांच्या राजीनाम्यासाठी शिंदे गटाचे आमदार आक्रमक। राजीनाम्यावर बोलण्यास मात्र भुजबळांचा नकार। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या मंगेश ससाणेंच्या याचिकेवर हायकोर्टामध्ये आज सुनावणी। मनोज जरांगे आज 6 महिन्यानंतर घरी जाणार। दुपारी 1 वाजता जरांगे त्यांच्या घरी पोहोचणार। शिंदे गटात प्रवेश करताच माजी नगरसेवकांना बीएमसीकडून 5 कोटींचा निधी। फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत आकस्मिक निधी म्हणून 5 कोटी वितरित, एका वृत्तपत्राची माहिती। ठाकरे गटातील दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर। आज चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार। काँग्रेसी म्हणून जन्मले आणि काँग्रेसी म्हणूनच मरेन। माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवा, मी काँग्रेसमध्येच असणार। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन। बाजार समित्यांमधील निवडणूक संपुष्टात येणार। नामनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येणार। बाजार समित्यांवर आता राज्य सरकारचं वर्चस्व राहणार। नागपूरच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ आणि हनुमान नगरमधील पाणी पुरवठा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत बंद। पाणी पुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी 24 तासांचा शटडाऊन। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा ब्लॉक। गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी महामार्ग दुपारी 12 ते 2 दरम्यान बंद राहणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात। टँकरमधून गॅस गळती सुरू। परिसरातील शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याच्या सूचना। ईडी, सीबीआय, आयटी आता भाजपच्या विरोधक सेल झाल्या। राहुल गांधींचा ट्विट, तर भ्रष्टाचारामध्ये बुडालेला भाजपच सत्तेच्या ध्यासामध्ये लोकशाही नष्ट करण्याची मोहीम राबवतोय। राहुल गांधींची टीका। जमीन घोटाळा प्रकरणामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक। सोरेन यांच्या हायकोर्टामधल्या याचिकेवर आज सुनावणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।